तुम्हाला लोक तुम्ही दीक्षा घेतली म्हणून चांगलं म्हणतात म्हणून तुम्ही हुरळून जाता, त्यांच्या पूजा पुरस्कारामध्ये गुंतून पडता. आणि काही लोक करून करून भागले, देवपूजेला लागले असं म्हणतात म्हणून त्याला निंदा समजून, टिंगल टवाळी समजून त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये तेढ निर्माण करून घेता, त्यांच्याविषयी द्वेष ठेवता. अशा व्यक्तीला परमार्थ साध्य होऊ शकत नाही. हे पृथ्वीकडून श्री दत्तात्रय प्रभूंनी शिकलं. पुढे अनेक गुरु आहेत, एवढा वेळ आपल्याकडे नाहीये प्रत्येक गुरुवर चर्चा करणे इतका. परंतु गुरु करणं म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? प्रेरक सूचकश्चैव वाचको दर्शकस्ततः. जो प्रेरक आहे, जो सूचक आहे, जो वाचक आहे, जो वारंवार बोलतो आपल्याशी. दर्शकस्ततः शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवस्मृतः. जो शिक्षक म्हणजे शिक्षा करतो प्रसंगी, आणि बोधक म्हणजे परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा बोध करून देतो. हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला गुरु म्हणायचं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये. आता सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे अनेक गुरु आहेत. स्वामी म्हणतात भाजी गुरु मानावा. ज्याने भाजी चिरायला शिकवलं त्याला गुरु म्हणावं. ज्याने आपल्याला काही शिकवलं त्याला गुरु म्हणावं. मग कोणी दारू प्यायला शिकवलं त्यालाही गुरु म्हणावं का? कोणी तंबाखूला चुना कसा लावायचा हे ज्याने शिकवलं त्यालाही गुरु म्हणायचं का? ज्याने काहीतरी शिकवलं त्याला गुरु म्हणावं. पण ज्याने जीवनाला अनुकूल असं शिकवलं, मानवी जीवनाचा सामाजिक पारमार्थिक उत्कर्ष करण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी ज्या गुरुनं ज्या व्यक्तीनं शिकवल्या, किंवा ज्या वस्तूकडून आपल्याला शिकायला मिळाल्या. आपल्याला माणसांकडूनच काही शिकता येत नाही, आपण वस्तूकडून कधी शिकणार? गुरु वारंवार सांगतात की बाबा रे, सकाळी उठल्यानंतर 5 गाठ्या नामस्मरण करावं, भगवंताची आठवण करावी, देवपूजा करावी, मंदिरात आरतीला गेलं पाहिजे. हा चेतन असणारा चालता बोलता गुरु आपल्याला वारंवार सांगतो, तरी आपल्याला ते शिकता येत नाही, ते करता येत नाही. आणि मग दत्तात्रय प्रभूंनी ज्या जड वस्तूंकडून किंवा काही चेतन असणाऱ्या परंतु तिर्यंच्या असणाऱ्या वस्तूंकडून काही गोष्टी शिकल्या, ही प्रक्रिया थोडीशी फार विचारवंत माणसाची आहे की ज्याला त्या वस्तूकडे पाहून विचार करता येईल. गुरु असा असतो. तो प्रेरक आहे, तो सूचक आहे, तो वाचक आहे, तो दर्शक आहे, तो शिक्षक आहे, तो बोधक आहे. हे 6 गुण त्या गुरुमध्ये असले पाहिजे. आणि मग तो गुरु आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. तर आपण आज ह्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. मंदिर ही गावातली सर्वात पवित्र वास्तू आहे. गावात 2 वास्तू फार पवित्र असतात. एक म्हणजे तुमची विद्यालय म्हणजे शाळा, आणि दुसरी म्हणजे मंदिर. शाळा ही मानवाला सुशिक्षित बनवते, समाजाला सुशिक्षित बनवते, आणि मंदिरं ही समाजाला सुसंस्कृत बनवतात. आज समाजामध्ये जी संस्कृती टिकून आहे, जी नैतिकता टिकून आहे, बहिणीला बहीण मानण्याची शिकवण तुम्हाला धर्माने दिली, भावाला भाऊ म्हणण्याची शिकवण तुम्हाला धर्माने दिली, आईविषयी काय व्यवहार असावा, वडिलांचा मुलीविषयी काय व्यवहार असावा, हा सगळा नैतिकतेचा व्यवहार ज्या संस्कृतीनं तुम्हाला शिकवला, ती संस्कृती म्हणजे परमार्थ, अध्यात्म. पण लोक म्हणतात अध्यात्माची समाजाला गरजच काय आहे? सामाजिक उन्नयनासाठी, सामाजिक उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी अध्यात्माने केलंच काय आहे? समाजात अंधश्रद्धा पसरवली, लोकांना कर्मकांडांच्या नादी लावलं, बुवाबाजी समाजामध्ये पसरवली, आणि या बुवाबाजीच्या कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून सर्वसामान्य समाजाची पिळवणूक तथाकथित धर्मगुरूंनी केली. या व्यतिरिक्त अध्यात्माने केलंच काय? हा आजच्या प्रगत बुद्धिमत्तेच्या माणसांचा प्रश्न आहे. पण मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की तुला तुझ्या आईमध्ये आई दिसते, तिला आई म्हणावंसं वाटतं, आईविषयीची पावित्र भावना तुझ्यामध्ये आहे, तू तुझ्या बहिणीला बहीण मानतोस, तिच्याविषयी पवित्र भावना तुझ्या अंतःकरणात आहे. याचं कारण काय? विज्ञान, शिक्षण? अजिबात नाही. जर धर्म निर्माण झाला नसता, धर्माने ही काही नियम, ही नीतिमत्ता, हा सुशीलपणा समाजामध्ये फार पूर्वीच्या काळापासून जो रूढ केलेला आहे, हा जर रूढ केला नसता, तर मला वाटतं आजचा समाज ज्या पाश्चिमात्य विकृतीचं अंधानुकरण आपला आजचा भारत करायला लागलेला आहे, अगदी तीच अवस्था आपल्या भारताची आज राहिली असती. आज जगाच्या पाठीवर फक्त भारतच एक असा देश आहे की ज्या देशामध्ये ईश्वर अवतार घेतो, देवता अवतार घेतात, इथं मंदिर आहेत, इथं जागोजागी आरती होते, इथे जागोजागी धार्मिक भावना आहे, इथे नैतिकता आहे, इथे शुद्ध आचरण आहे.
कारण इथली धर्मग्रंथ आपल्याला ते शिकवतात. रामायणातला प्रसंग आहे. सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेने आपली अलंकार जमिनीवरती फेकली. रामचंद्रांना सापडली, लक्ष्मणाला दाखवली की बघ रे बाबा, ही तुझ्या वहिनीचे आहेत का. त्यावेळेस लक्ष्मणाने एक एक अलंकार उचलला आणि बाजूला सारला. त्यातला एक अलंकार लक्ष्मणाने उचलला आणि सांगितलं, दादा हा अलंकार वहिनीचा आहे. काय अलंकार असावा. पायातलं पैंजण होतं ते सीतामातेचं. रामचंद्राने विचारलं, अरे लक्ष्मणा, हा एक अलंकार तुला तुझ्या वहिनीचा आहे हा ओळखता येतो, मग बाकीचे अलंकार का ओळखता येत नाही. तेव्हा लक्ष्मणाने सुंदर उदाहरण दिलं. कधी रामायण उघडून बघा. रामायणामध्ये श्लोक आहे, नाहम जाणामी कुंडले नाहम जाणामी केयुरे नुपुरे त्वभि जाणामी नित्यम पादाभिवंदनात. मला ही कानातली कुंडलं ओळखता येणार नाही, गळ्यातला हार ओळखता येणार नाही, दंडातली बाजूबंद, कमरेची मेखला मला काही ओळखता येणार नाही दादा, कारण वहिनीच्या पायाला सोडून माझी नजर कधी वर गेलीच नाही. कुठल्या विज्ञानाने तुम्हाला नीतिमत्ता शिकवली. हे कार्य केलेलं आहे तुमच्या धर्माने, अध्यात्माने, परमार्थाने. पण आजचा समाज काय त्यांना त्यामध्ये हुशारकी आणि फुशारकी वाटते कोणास ठाऊक. पण अध्यात्माला नाव ठेवायला जो तो तयार आहे. होतात की कमी जास्त घटना कुठे होत नाही. तुमच्या घरात तुमची मुलंही चुकतात, तसं परमार्थात एखादा व्यक्ती चुकतही असेल. हरकत काय आहे, तुम्ही तुमच्या मुलाला समजून घेताच की नाही. आणि ही परमार्थातली साधू संत तरी कोण आहे, तुमच्या कुटुंबातली सदस्यच असल्यासारखे. ते तुमच्या हितासाठी तर सगळं करतात. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण ती झाला. ही शिकवण आपल्याला मंदिरानं दिलेली आहे. आणि म्हणून गावात शाळा आणि मंदिर ह्या दोन पवित्र वस्तू आहेत. मंदिर माणसाला, समाजाला सुसंस्कृत बनवण्याचं कार्य करतं. म्हणून आजचा समाज एकीकडे सुशिक्षित होताना आपल्याला दिसतोय, पण संस्कृती पासून मात्र तो दूर चाललेला आहे. संस्कृतीचा ऱ्हास या समाजामध्ये होताना आपल्याला दिसतोय. दोन पारडे आहेत, एक शिक्षणाचं पारड आहे, एक संस्काराचं पारड आहे. शिक्षणाचं पारड एकीकडे जड होत चाललेलं आहे, खाली झोकत चाललेलं आहे, पण संस्काराचं पारड हळूहळू हलकं होत चाललेलं आहे. फार मोठं शिक्षण घेऊन, मोठ्या डिग्र्या घेऊन ही माणसं विदेशामध्ये शिकायला गेली. अचानक त्यांच्या आईचा किंवा वडिलांचा देहांत झाल्याने त्यांना फोन केला जातो की तुमच्या आई सरलेली किंवा वडील सरलेले आणि उद्या सायंकाळी त्यांचा अंत्यविधी आहे. तो सांगतो, उद्या माझी फार महत्वाची मिटिंग आहे, तुम्ही गावातली मंडळी, भावकीतली मंडळी त्यांचा अंत्यविधी उरकून घ्या. फक्त एक काम करा की तिच्या अंत्यविधीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला तेवढा पाठवा, म्हणजे मला तिचं अंत्यदर्शन घेता येईल. एकीकडे हा समाज सुशिक्षित झाला, तर तेवढाच हा असंस्कृत होत चाललेला आहे. म्हणून या समाजामध्ये संस्कार टिकवण्याचं कार्य फार पूर्वीपासून धर्माने केलेलं आहे, अध्यात्माने केलेलं आहे, परमार्थाने केलेलं आहे. कुठल्याही संप्रदायाचा असू द्या, मी एका संप्रदायाचा उल्लेख करत नाही. मी महानुभाव संप्रदायाचा आहे म्हणून माझ्या महानुभाव संप्रदायानेच हे कार्य केलं असं मी म्हणत नाही. कुठलेही संप्रदाय असू देत, त्यामध्ये प्रत्येकाचा वाटा समान आहे. वैष्णव संप्रदाय असू दे, वीरशैव संप्रदाय असू दे, महानुभाव संप्रदाय असू दे, शाक्तेय असू देत, गणपत्य असू देत, कुणी असू देत, प्रत्येक भक्ती मार्गाचा तेवढा सिंहाचा वाटा यामध्ये आहे की त्यांनी या समाजाला सुसंस्कृत बनवून ठेवलं, समाजामध्ये नैतिकता टिकून ठेवली. आणि मग हे मंदिर निर्माण करण्याचं कारण काय आहे, गरज काय आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. मग यानंतर हे मंदिर खऱ्या अर्थाने ते कार्य करतं का, इथे ते कार्य होतं का? हो, निश्चित होतं. पण त्यासाठी तेवढं पावित्र्य तुम्हालाही जपावं लागेल. मंदिर तर जड आहे, त्यातली मूर्तही जड आहे. जड म्हणजे अचेतन आहे, निर्जीव आहे. तुमच्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं आहे? मंदिर निर्जीव आहे, त्याच्या भिंती निर्जीव आहेत, त्याच्यातली मूर्त निर्जीव आहे, त्याच्यातला पाषाण नमस्कारी असेल पण तो निर्जीव आहे. आपण सजीव आहे, आपलं काहीतरी कार्य आहे. आपण मंदिर उभं केलं, पण त्या पाठीमागे जो हेतू आहे, त्या हेतूने आपण त्या मंदिराचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हटले की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी. आता जी वैष्णव संप्रदायाची मंडळी असेल त्यांना कंठस्थ असेल, कारण मला वाटतं हरिपाठाची सुरुवातच इथपासून होते. त्या देवाच्या दारात एक क्षण उभं राहिलं की चालुक्य, सामिप्य, सायुज्य, सारुज्य चारही प्रकारच्या मुक्ती एका क्षणात माणसाला प्राप्त होतं. पण हा समाज रोजच्या रोज, दिवसेंदिवस, रात्रंदिवस त्या मंदिराच्या पारावर बसून कुटाळ गप्पा मारत बसलेला आहे. त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये घरात गरमी होते म्हणून त्या मंदिराच्या सभागृहात येऊन रात्रंदिवस पसरणारी माणसं आपल्याला दिसतात. मग ह्यांना एकही मुक्ती का प्राप्त होत नाही? मग ज्ञानेश्वर महाराज चुकीचं बोलले का? अजिबात नाही. चार मुक्ती प्राप्त होणं हे तेवढंच शाश्वत सत्य आहे
पण त्या अगोदर त्यांनी देवाची द्वारी उभा क्षणभरी इथं उभं राहणं जे अपेक्षित आहे संत ज्ञानेश्वरांना, तसं उभं राहणं आपल्याला घडलं पाहिजे. तिथं उभं राहिल्यानंतर देव माझा आणि मी देवाचा या भावनेतनं उभं राहत आलं पाहिजे. आपण मात्र रात्रंदिवस मंदिरात जाऊन बसतो आणि काय करतो? तुला समजलं का काय झालं? ती रामरावची पोरगी शामरावच्या पोरासोबत पळून गेली, कळलं का तुला? त्या गणपतरावच्या पोरीची सोयरीक मोडली, कळलं का तुला? त्याने ती येडी पोरगी त्या सोयऱ्याच्या गळ्यात घातली, लग्न लावून दिलं, तिचं समजलं का तुला? ह्या गप्पा आपण कुठं मारतो? मंदिरात जाऊन, मंदिराच्या पारावर बसून, मंदिराच्या प्रांगणात बसून. सोडा, ज्याचा त्याचा हा आवडीचा विषय आहे. त्यानंतर एक उदाहरण मला आठवलं, म्हणजे माझ्या जीवनात वास्तविक घडलेलं उदाहरण. आमच्या कुरुंद्याच्या बाजूला कोठारे सुकळे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी एका महिन्यासाठी माझं भगवद्गीतेवरचं प्रवचन आयोजित केलं होतं. एक 7-8 दिवस झाले असतील. सुंदर कार्यक्रम चालू होता, गावातले लोक बरे वाटले, मंदिर छान त्यांनी बांधलेलं होतं. आणि मग सहज मंदिराच्या प्रांगणामध्ये गोठा होता, त्या गोठ्यावर मी बसलो. तेवढ्यात गावातला एक सद्गृहस्थ 60-65 वर्षाचा असावा, तो त्या मंदिरामध्ये आला, माझ्या शेजारी बसला, माझी विचारपूस करायला लागला. मग बाबा, तुमचं गाव कुठलं? सांगितलं. आश्रम कुठे आहे तेही सांगितलं. शिक्षण किती झालं तेही सांगितलं. बरं, मग आमचं गाव बरं वाटतंय का तुम्हाला? म्हटलं हो ठीक आहे, सध्यापर्यंत तरी बरं वाटतंय. बरं, मग असं बोलता बोलता त्याने त्याच्या खिशातनं सूर्यछाप जर्दा, तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्याला तुम्ही टोटा म्हणता, तो टोटा काढला. त्यातलं ताम्रपत्र म्हणजे तंबाखू, ते तमालपत्र त्याने आपल्या हातावरती घेतलं आणि त्याला हळूच चुना लावायला लागला, चोळायला लागला. मी त्याला म्हटलं, तुम्ही कदाचित विसरला आहे, तुमच्या लक्षात नाही आलं की आपण मंदिरात बसलेलो आहोत आणि तुम्ही मंदिराच्या प्रांगणामध्ये तुमच्या हातावरती तंबाखू चोळताय. तुम्ही जरा बाहेर जाऊन तंबाखू खाताना खाल्लात तर बरं होईल. तर तो माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागला आणि म्हणतो, बाबा, आम्ही गावातल्या लोकांनी वर्गणी करून मंदिर बांधलंय, त्यात मी एकट्या पठ्ठ्याने 51,000 रुपये वर्गणी दिली आणि आमच्याच गावच्या मंदिरात बसून तुम्ही मलाच सांगताय तर तंबाखू खाऊ नका म्हणून. आणि तुम्हाला एवढीच अस्मिता असेल मंदिराविषयी तर तसं लिहून ठेवायचं, तंबाखू खाऊ नये. म्हटलं, अहो, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्या आहात. तुम्ही इतक्या वर्षापासून हा परमार्थ देवदेव धर्म करता, नित्यनेमानं मंदिरात येता आणि आताही जर तुम्हाला हे सांगावं लागत असेल की मंदिरात तंबाखू नाही खाल्ला पाहिजे, तर मग तुम्ही इतकं वय होईपर्यंत इतकं आयुष्य तुम्ही जगलात, तुम्ही शिकलात काय? तुम्ही केलं काय? आपण नेमकं हेच करत असतो. आपण फक्त मंदिर बांधत असतो, पण त्या मंदिराचं पावित्र्य कसं जपायचं? आता इथे मी दरवर्षी नवरात्रामध्ये येत असतो. बऱ्याच लोकांना माहिती आहे, आमचे प्रल्हाद महाराज असतील किंवा आमचे सगळे मंडळी, आमचे अण्णा आहेत, पुरुषोत्तम आहे, सचिन आहे, दिगंबर, गोपाळ वगैरे सगळे मंडळी, त्या सर्वांनी त्याची कल्पना आहे. आता इथे आल्यानंतरही काही मंडळी येतात की तशी मंदिराच्या प्रांगणामध्ये, मंदिराच्या ओट्यावर बसूनच बऱ्याच ठिकाणी दिसतं आम्हाला. तर त्या सगळ्या मंडळींना मला या बाबतीत लेखी बोले सुनेला गे या न्यायाने सांगायचं आहे. लक्षात घ्या की आपण हे मंदिर इतकं पवित्र इथं उभं केलेलं आहे आणि ह्या मंदिराचं पावित्र्य जपणं हे तुमचं, माझं, सर्वांचं कर्तव्य आहे. हे मंदिर कुठल्या एका जातीचं, कुठल्या एका समाजाचं, कुठल्या एका संप्रदायाचं नाही. हे तुमचं, आमचं, सर्वांचं आहे. कारण दत्तात्रय प्रभू हे जगद्गुरू आहेत. ते कुठल्या एका संप्रदायाचे नाहीत, कुठल्या एका जातीचे नाही. हे सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून एवढ्या पवित्र वस्तूचं जर पावित्र्य आपण जपलं तर माझ्या मनानं, मला असं वाटतं वैयक्तिक, की खऱ्या अर्थानं तो त्या मंदिराचा वर्धापन दिन होईल. अथवा थाटामाठात, जल्लोषात, प्रचंड खर्च करून, प्रचंड मोठी पंगत करून, मसालेदार वरण करून, मोठी पंगत केली, बुंदी केली, मोठा कार्यक्रम केला, म्हणजे खऱ्या अर्थानं हा वर्धापन दिन होत नाही. तर त्या अधिष्ठानाच्या, आचाराचा, विचाराचा जागर करून आपल्या आयुष्यामध्ये त्याचं जर काही अनुकरण केलं, अनुसरण केलं, तर खऱ्या अर्थाने त्या मंदिराचा वर्धापन दिन होणार आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे, बोलावंसं खूप वाटतं, मोह आवरत नाही. पण अजून बरीचशी ज्येष्ठश्रेष्ठ, आदरणीय, वंदनीय संत महंत मंडळी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. उन्हाचा पारा वाढतोय, सर्वांच्या चेहऱ्यावरती भूक दिसते आहे, स्वयंपाक तयार आहे आणि म्हणून मी माझ्या विचारांना या ठिकाणी आवडतो. कारण कितीही गोड बोललं तरी भुके पुढे गोड बोलणं गोड लागत नाही, पोटातली भूक आवाज देत असते. आणि म्हणून बोलत असताना काही वेडवाकडं बोललं गेलं असेल, आवेशामध्ये कुणाचं मन दुखवलं गेलं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, सर्वांची
उदार अंतकरणाने क्षमा मागतो. तुम्हीही तेवढ्याच दुप्पट उदार अंतकरणाने मला क्षमा करावी अशी याचना कर.